तर जशी मॅचला होईल सुरुवात तुमच्या समोर आवाज असेल विघ्नेश मडवी सरांचा. निवृत्ती विठ्ठल भोंडे यांच्या वतीने 1000चे कॅश प्राइज दिले जाईल. या मॅचसाठी आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. रोहितसाठी हे पारितोषिक आलंय. आपण पाहू शकाल आज मंचावर उपस्थित आहेत चंद्रकांत बाये साहेब, ज्यांचं वक्तव्य आपण कालच्या दिवसात ऐकलं. एक चांगले वक्ते आहेत. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल अगदी फुललेचा चेंडू आहे. नो बॉलचा इशारा केला जातोय. बीमर चेंडू पहिलाच बॉल हाताळला गेलाय. गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहिलं निशांत पाहायला मिळते. निशांत कोळी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर नयन कोळी आणि सूरज कोळी अशी जोडी आहे. कॅप्टन आहे नयन कोळी. त्यामुळेच या मॅचमध्ये चांगला खेळ करावा लागेल. मॅच आपल्यासमोर रंगली जाते. हृदय गॅलेक्सी वर्सेस सामना आपण पाहू शकाल. आराध्या चॅलेंजर्स असा सामना आहे. मॅचला होते सुरुवात. आराध्या चॅलेंजर्स टीम बॅटिंगसाठी उतरली, फिल्डिंगसाठी उतरली. यावेळेस फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल. कॅच पकडली जाते आणि इथे फ्री हिटच्या बॉलवर 2 धावा मात्र कंप्लीट होत असताना फ्री हिटचा बॉल होता, त्यामुळे फलंदाज बाद होऊ शकणार नाही. 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ इथे सुरू असताना मागच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर हाय स्कोर पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली प्रतीक कोळी आणि वैभव कोळींच्या माध्यमातून. ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत बाई साहेबांचं देखील या मंचावर आगमन झालं होतं. काल देखील त्यांचं आम्ही मनोगत ऐकलं. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 5 या आकड्यावर. तर पहिला क्वालिफाय होणारा संघ म्हणजेच क्रिश वॉरियर्स हा संघ झाला. यावेळी ऑन साइडला फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. दूरवरून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत चेंडू होईल 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. फलंदाज आपण पाहू शकाल सूरज कोळीच्या बॅटमधून येतोय पहिला क्रॅकिंग चौकार. 4 धावा. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 9 या आकड्यावर. 9 धावा धावफलकार लागेल. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना दमदार सुरुवात झाली आहे. बॅटिंग करत असताना हृदय गॅलेक्सी या टीमच्या माध्यमातून आराध्या चॅलेंजर्स असा सामना आहे. दोन्ही टीमचा जर विचार केला तर दोन्ही टीमला विजयाची अपेक्षा असेल. फुलण्याचा चेंडू आहे. चेंडू जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये. सिंगल मिळतीये. सिंगलने टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली 10 या आकड्यावर. पहिला ओव्हरचा केस सुरू आहे. 10 धावा धावफलकार लागलेत. इथे ऑन दी अप खेळला फटका इनफिल्डच्या वरून. क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगला जजमेंट केलं होतं पण कॅच कॅरी झाली नाही. कॅच होती ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. कॅच पकडल्यानंतर कॅच सुटल्यानंतर काय होतं हे आम्ही पाहिलंय. कालच्या दिवसात रोहित कोळीचा झेल सुटला होता, त्यानंतर प्रलय आला होता. आज देखील जर पाहिलं तर जॉन्टी कोळीचा झेल सुटला, त्यानंतर देखील चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. म्हणूनच कॅच ड्रॉप झाल्यानंतर भरपूर मोबदला भरावा लागतोय टीमला. त्यामुळेच कॅचेस पकडावे लागतील. पुढचा बॉल यावेळी देखील ऑन साइडला फटका दमदार आहे. मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. सूरज कोळीच्या बॅटमधून येतोय क्रॅकिंग षटकार. 5 चेंडूचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 17 या आकड्यावर. प्रितेश कोळी यांच्या वतीने जर सूरज कोळी 3 चौकार किंवा 3 षट 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 3 चौकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक प्रितेश कोळी यांच्या वतीने.
हे पारितोषिक असेल. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना डॉट बॉलची सांगता होते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 17 या आकड्यावर 17 धावा धावफल करावे लागलेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 17 या आकड्यावर बिनगडी बाद 17 धावा. बॅटिंग करत असताना हृदय गॅलेक्सी टीम षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झाला देवेश कोळी. नयन कोळी स्ट्राईक एंडवर आहे. कॅप्टन आहे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. दिवाळी प्रीमियर लीगचा घमासान तुम्ही अनुभवताय. यावेळेस कुलवटापाचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. योगेश त्याखाली येईल. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. बिहाइंड विकेट किपर डॉट बॉलची सांगता होतीये. कमबॅक करावं लागेल देवेश कोळीला. इथे चांगलं षटक हाताळावं लागेल. यावेळेस फटका चांगला आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर क्लिअर करत असताना फलंदाज आपण पाहू शकाल नयन कोळीच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक मोठा फटका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 23 आकड्यावर. जरा टाइम फार महत्वाचा आहे बघा. वेळेची बचत करावी लागेल. तुमचा टाइम सेट झालाय त्यामुळेच लक्षात घ्या. बॉल पुरवा. नवीन बॉल प्लीज. चला मॅच बॉल आलाय. अंपायर षटकार आलाय. षटकाराने टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचतीये 23 या आकड्यावर. 23 धावा दाखल करायला लागलेत. अकोटपाचा बॉल. आणखीन एक मोठा फटका लगवला जातोय. स्क्वेअर ऑफ द विकेट. नयन कोळीच्या बॅट मधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 29 या आकड्यावर. सुपर स्ट्रोक. लाजबाब बॅटिंग सुरू आहे. दोन्ही बाजूले हल्ला सुरू आहे. अप्रतिम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये थँक्यू व्हेरी मच पियुष कोळी. आमच्यापर्यंत एनर्जी ड्रिंक पोहोचवल्याबद्दल. आमचे परम मित्र आहे क्रिश वॉरियर्स. हा संघ जो क्वालिफाय झाला त्यांचा संघ आहे आणि क्रिकेटचे भरपूर चाहते आहेत. आमचे परम मित्र आहेत. अनेक स्पर्धेचं आयोजन त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं. मोनल स्पेसच्या माध्यमातून 1-2 लाखाची स्पर्धा झाली होती. त्यामध्ये प्रमुख आयोजक म्हणून त्यांची भूमिका विशेष होती. आणि या मॅच मध्ये देखील जर पाहिलं तर विशेष भूमिका राहिले बॅटिंग करत असताना या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. आणखीन एक क्रॅकिंग चौकार येतोय. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 आकड्यावर. संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा कमी होताना पाहायला मिळाल्या. धावा होत नव्हते पण मागच्या 2 मॅच मध्ये अगदी धावांचा पाऊस पडतोय. या मॅच मध्ये देखील सुरुवात दमदार झाली. टीमची धावसंख्या 33 आकड्यावर. 33. पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉलवर षटकार. तिसऱ्या बॉलवर षटकार. चौथ्या बॉलवर चौकार. आणखीन एक मोठा फटका. आणखीन एक लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. नयन कोळीच्या बॅट मधून येतोय आसमानी टोला. अंपायर जे रन्स बोला. षटकार. सुपर बॅटिंग. मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स. हल्ला बोल केला जातोय. आक्रमण केलं जात आहे. विजेंद्र कोळी यांचं आगमन झालंय. नागवा फायटर्स टीमचे प्रमुख खेळाडू आहेत. आयकॉन खेळाडू आणि
नेक्स्ट मॅच आपल्या समोर रंगली जाईल. त्या टीमने देखील रेडी राहायचं आहे. आणखीन एक धमाकेदार, दर्जेदार, लाजबाब फलंदाज आपण पाहू शकाल. नयन कोळीच्या बॅट मधून नयन रम्य असा षटकार लगवला जातोय. 2 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलीये 45 आकड्यावर. 12 चेंडूचा केस संपलाय. 45 धावा दाखल करायला लागलेत. या ओव्हरमध्ये 28 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. प्रिन्स अवेंजर्स वर्सेस प्रिन्स इंडियन्स वर्सेस नाखवा फायटर्स असा सामना पाहायला मिळेल. चला, प्रिन्स इंडियन्स म्हणजेच जॉन्टी कोळी यांचा संघ आणि नाखवा फायटर्सचा विचार केला तर विजेंद्र कोळी. बिग फाईट. दोन ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 45 आकड्यावर. 28 धावा खर्च केलेत. चला, सामना स्पीडअप करा. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. यासाठी तुम्हाला सामना स्पीडअप करावा लागेल. ओव्हर क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय लक्ष कोळी. गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्रायकेटवर फलंदाज आपल्याला सूरज कोळी बाहेर मिळतोय. पहिला बॉल स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना मात्र शरीराचा वेध घेतलाय. सिंगल मिळतीये. एका धावाने टीमची धावसंख्या 46. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळतीये. 46 आकड्यावर. तिसऱ्या ओव्हरचा केस सुरू आहे. सुपर बॅटिंग करतोय नयन कोळी. लक्ष कोळी गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या बॉलवर सिंगल आली. इथे मोठा फटका लगवला जातोय. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. सागर वेगाने येईल तोपर्यंत सिंगल मिळतीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. सिंगल मिळते. पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल. लक्ष कोळीने कमबॅक करत असताना या ओव्हरमध्ये कमी धावा खर्च करावा लागतील. अन्यथा 60-70 प्लस धावा होतील आणि या धावा करत असताना मग कुठेतरी अडचणीला सामोरं जावं लागेल. टीमची धावसंख्या 47 आकड्यावर. चांगली बॅटिंग सुरू आहे. बॅकफुटला येऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करत असताना प्लेन मिस. डॉट बॉलची सांगता होतीये. अंपायरकडून दाद मागितली होती पण अंपायरने फेटाळून लावली. डॉट बॉलची सांगता होतीये. खूप चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला लक्ष कोळी करत असताना 3 बॉलमध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केलेत. 47 ऑन अ स्कोर बोर्ड. स्टेप आउट केला. संधी आहे. काय घडलंय? कॅच सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडली जाते. खूप चांगला झेल पकडला जातोय निशांत कोळीच्या माध्यमातून आणि फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज बाद होतोय. सूरज कोळीला परतावा लागेल. धक्का क्रमांक पहिला लागतोय हृदय गॅलेक्सी टीमला. फलंदाज सूरज कोळी बाद होतोय. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये एंटर होत असताना कुणाल कोळी पाहायला मिळते. हृदय गॅलेक्सी टीम सध्याच्या घडीला चांगल्या स्थितीमध्ये आहे. चांगली सुरुवात झाली आहे. नयन कोळी असेल त्याचबरोबर बॅटर सूरज कोळीने खूप चांगली बॅटिंग करून दिली आपल्या टीमसाठी. सूरज परतल्यानंतर मात्र कुणाल कोळी आला. पुढचा बॉल लक्ष कोळी. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का? एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा घेत असताना मात्र काय घडलंय? धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला परतावा लागेल. कुणाल कोळीला देखील परतावा लागेल. दुसरा धक्का लागतोय हृदय गॅलेक्सी टीमला. फलंदाज कुणाल बॅक टू द आउट. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या जम पोचली 48 आकड्यावर. 48 ऑन स्कोर बोर्ड. 48 धावा. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झाला मिस्टर दर्शन कोळी. आतापर्यंत इम्प्रेस केलाय लक्ष कोळीने. पहिल्या बॉलवर सिंगल. दुसऱ्या बॉलवर सिंगल. तिसरा बॉल डॉट आला. चौथ्या बॉलवर विकेट आली. 5व्या बॉलवर देखील धावचीच्या स्वरूपात विकेट आली. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. षटक क्रमांक 30. 48 धावा धाव फलक लागलेत हृदय गॅलेक्सी टीम बॅटिंग करत असताना. इथे पुन्हा एकदा संधी चालून आली होती. धावचीची संधी आहे. काय घडलंय?
आणि इथे काय घडलं जाईल हे पाहिलं जाईल. थर्ड अंपायरच्या माध्यमातून क्रॉसिंग झाली की नाही हे पाहिलं जाईल. चला, अंपायरला थोडीशी कसरत करावी लागते. थोडीसं आता या डिसिजनची पाहणी करत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये नयन कोळी बाद झालाय की तो बचावला गेलाय, क्रॉस झालाय की नाही हे पाहिलं जाईल. त्याची पाहणी करत असताना आमचे थर्ड अंपायर थर्ड अंपायरचं कडे डिसिजन पेंडिंग आहे. त्याची पाहणी करत असताना हा फलंदाज बाद आहे की ना बाद आहे. बाद तर झालाय, पण कुठला फलंदाज बाद झालाय ते पाहिलं जाईल. तर दर्शन कोळी बाद होईल. षटक क्रमांक संपले गेले. तिसरं 3 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 49 आकड्यावर. शेवटचा बॉल, शेवटची ओव्हर शिल्लक आहे. 49 धावा दाखल कराव्या लागलेत. शेवटची ओव्हर स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला जातोय नयन कोळीच्या माध्यमातून. चला, सामना स्पीडअप करा. बॅट्समन लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. अजूनही 4 सामने आपल्याला खेळवायचे आहेत, लक्षात घ्या. त्यामुळेच सूचना असेल. न्यू बॅटर केतन कोळी मैदानामध्ये दाखल होत असताना शेवटची ओव्हर शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झाला योगेश कोळी. विकेट कीपर, बॅटर, गोलंदाज या भूमिका बजावत असताना योगेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. शेवटची ओव्हर आहे. नयन कोळी स्टॅकेंडवर आहे. कॅप्टन हा चांगल्या फॉर्म मध्ये आहे. पहिला बॉल अकुटप्प्याचा आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. खूप चांगला झेल पकडला जातोय. पहिल्याच बॉलवर शिकार करतोय योगेश पाटील आणि फलंदाजाला परतावा लागेल. नयन कोळीच्या विकेटचं पतन. आता कमबॅक करत असताना मागच्या ओव्हरमध्ये देखील धावा कमी आल्या होत्या, जे लक्ष कोळीने हाताळलं गेलं होतं. फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 गडी बाद केले होते. या ओव्हरमध्ये देखील कमबॅक करावं लागेल, वापसी करावी लागेल. धावा जिकडे धावत असताना त्या धावांवर लगाम लावण्याचं काम करावं लागेल. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 5 बॉल मध्ये किती धावा केल्या जाईल हृदय गॅलेक्सी टीमच्या माध्यमातून ते पाहिलं जाईल. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. दिवाळे प्रीमियर लीग DPL चा थरार तुम्ही अनुभवताय. केतनसाठी 3 बॉलमध्ये 3 षटकारासाठी बाला निखिल यांच्या वतीने पारितोषिक दिलं जाईल जर 3 षटकार लगवलं तर. इथे मात्र सिंगलवर समाधान म्हणावं लागेल. टीमची धावसंख्या 50 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 50 धावा दाखल करायला लागलेत. जरी 50 धावा झाल्या तरी देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये 59 धावा चेस केल्यात प्रिन्स इंडियन टीमने. त्यामुळे धावा कराव्या लागतील. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. योगेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. इथे डाऊन द लेग साइड अंपायरचा कॉल येते. वाईट बॉल, लाईन मिस केली. व्हाईट बॉलच्या साह्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 51 या आकड्यावर. 51 धावा दाखल करायला लागलेत. खोलवा टपाचा चेंडू आहे. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. धावचीची संधी आहे. दरम्यान सिंगलवर समाधान म्हणावं लागेल. योगेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. शेवटच्या ओव्हरमध्ये मोठे फटके मारण्यापासून कुठेतरी वंचित ठेवला गेला. चांगली गोलंदाजी, सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. 52 धावा दाखल करायला लागलेत. टपाचा बॉल आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. कॅच ड्रॉप होत असताना चौकार देखील जातोय. 4 धावा मिळतील. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 56
56 या आकड्यावर अब तक 56. चित्रपट ज्याप्रमाणे गाजला ना त्याप्रमाणे ही मॅच देखील गाजेल. उर्वरित चेंडू राहतील. 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 56 धावा फलक लागलीत. आणखीन एका टप्प्याचा बॉल आहे. भिरकावलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषी पलीकडे. फलंदाज निलेश कोळीच्या बॅट मधून आलाय षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 62. 62 या आकड्यावर 62 धावा फलक लागलीत. पुढचा बॉल यावेळेस देखील वेगवान चेंडू हाताळला गेला. शराचा वेध घेतला. योगेश वेगाने जाईल. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? येस, धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल आणि शेवटच्या बॉलवर मात्र येते सिंगल. टीमची धावसंख्या 63 या आकड्यावर आणि 64 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना टीम हृदय गॅलेक्सी टीमने अगेन्स्ट आपण जर पाहिलं तर आराध्य चॅलेंजर्स समोर. बघूया या 64 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील आणि या धावांचा बचाव कसा केला जाईल. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण जाऊया. प्रिन्स इंडियन्स वर्सेस नाखवा चॅलेंजर्स. चला दोन्ही टीम. नाखवा फायटर्स. आदरणीय मनोहर जोशी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच चला मनोहर जोशी साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. सुजित दादा कोळी प्लीज आपण मंचावर या. आपलं सगळी सरचे स्वागत आहे. सुजित दादा यांचे बंधू देखील आहेत. त्यांना देखील विनंती करतो की मंचावर या. भूषण पाटील युवा उद्योजक. आपल्याला सर्वांना विनंती करतो की मंचावर या. अंपायर बॉल फेकलेला आहे. चला मॅचला होते सुरुवात. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सागर 11 दिवाळे मस्तांग आयोजित दिवाळे प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 7 आपल्या समोर रंगले जाते. मॅच आपल्या समोर पाहायला मिळेल. हृदय गॅलेक्सीज वर्सेस आराध्य चॅलेंजर्स. हृदय गॅलेक्सी टीमने बॅटिंग करत असताना 63 धावा उभारल्या. 64 धावांचं टार्गेट उभं केलं. तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना गोलंदाजी ट्रॅकवर कुणाल आला. पहिला बॉल अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळते. प्लेन मिस डॉट बॉलची सांगता होती. खूप चांगला बॉल रिलीज केला. पहिल्या बॉलवर डॉट बॉलची सांगता होत असताना देवेश कोळी आणि निशांत कोळी. स्ट्राईक एंडवर देवेश कोळी पाहायला मिळतोय. यावेळी सकोटप्याचा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. त्याखाली कुणाल. कॅच ड्रॉप होईल. सेकंड थर्ड. व्हॉट अ कॅच. लाजबाब झेल पकडला जातोय. या स्पर्धेतील आणखीन एक चांगला झेल पाहायला मिळेल. थर्ड अटेम्प्ट मध्ये झेल पकडला गेलाय. व्हॉट अ कॅच. कॅचेस विन द मॅचेस. म्हणूनच म्हटलं जातं की डिमांडिंग डॅशिंग डायनॅमिक अँड डेंजरस प्रीमियर लीग. या प्रीमियर लीग मध्ये कधीही काही होऊ शकतं. आणि मागच्या बॉलवर जर पाहिलं तर ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल.
ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं जाईल कशा पद्धतीने स्ट्रोक आला होता. लाजबाब झेल पकडला जातोय. फलंदाज बाद होत असताना न्यू बॅटर कौस्तुभ कोळी आला. खोलबटापाचा चेंडू आहे. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. कुणाल कोळीच्या माध्यमातून पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसरा बॉल डॉट आलाय. 64 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली झाली आहे हृदय गॅलेक्सी टीम कडून गोलंदाजी करत असताना. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं गेलंय. यावेळेस गतीचा नाही तर मतीचा वापर केलाय गोलंदाजाने. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होती. पहिले 4 बॉल डॉट. प्रेशरमध्ये असेल आराध्य चॅलेंजर्स टीम. 64 धावांचं हे बर्डन आहे. पुललेनचा चेंडू ऑन साइड लावून ट्राय केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. सुपर बॉलिंग. कुणालचं कौतुक करावं लागेल. 5 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त सिंगल खर्च केली. चांगला खेळ सुरू आहे. हृदय गॅलेक्सी टीम मॅच मध्ये खेळत असताना यावेळेस डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. फक्त सिंगल मिळेल. पहिल्या षटकाचा केस संपलाय. फक्त 2 धावा खर्च केल्यात कुणाल कोळीने. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. 1 विकेट प्राप्त केली आणि 2 धावा खर्च केल्यात. पहिल्याच ओव्हरमध्ये आराध्य चॅलेंजर्स टीमला दबावामध्ये आणलाय. प्रेशरमध्ये आहे टीम. आता प्रेशरमध्ये कुठला खेळाडू चांगला खेळ करेल त्याकडे पाहिलं जाईल. आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये करायचे 62 धावा. प्रत्येक षटकामागे जवळजवळ 20 पेक्षा जास्त सरासरी राखावी लागेल. मॅच मध्ये पकड निर्माण केली. मॅच मध्ये आपली छाप सोडली आहे. 20.50च्या सरासरीने धावसंख्या उभारायची आहे. आता आव्हान कठीण आहे. या कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि स्वतःला सिद्ध केल्यावरच माणूस प्रसिद्ध होतो असं म्हटलं जातं. चांगला खेळ सुरू आहे. अतिशय देखणी स्पर्धा. दिवाळी प्रीमियर लीग 2025 चा घमासान. सगळ्यांचंच लक्ष या स्पर्धेकडे लागलंय. उद्याच्या दिवशी म्हणजेच फायनल डे. यावेळेस फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगला झेल पकडला जातोय. दर्शन कोळीच्या माध्यमातून आणखी एक विकेटचं पतन होत असताना फलंदाजाला परतावा लागेल. निशान कोळी देखील परतलाय. म्हणजे सलामीची जोडी मात्र तंबूच्या आसऱ्याला परत असताना दुसरा धक्का लागतोय. 2 वर 2 गडी बाद. तर योगेश पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. गोलंदाजी करत असताना योगदान दिलं होतं योगेशने. 3 धावा खर्च केल्या होत्या या शेवटच्या ओव्हरमध्ये. 12 धावा खर्च केल्या होत्या. पण आता गरज आहे तब्बल 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये करायचे 62 धावा. आव्हान कठीण आहे. आव्हान अवघड आहे. आणि या अवघड गोष्टी सोप्या कराव्या लागतील. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. फटका फसलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. त्याखाली क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगला झेल दर्शनच्या माध्यमातून लगातारच्या 2 बॉलवर 2 इथे धक्के देत असताना दर्शनच्या माध्यमातून झेल पकडला गेलाय. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट प्राप्त झाली. गोलंदाजी करत असताना गोलंदाज
खूप चांगली गोलंदाज क्षेत्ररक्षण केलंय, 2 झेल पकडलेत. यावेळेस देखील खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सिंगल भीती टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर, 4 गडी बाद 3 धावा. षटक क्रमांक दुसरं मार्गाचं असताना 64 धावांचा भलं मोठं टार्गेट पार करायचं आहे. त्यामुळेच इथे दमछाक झाली आहे, गफलत झाली आहे, फंबलिंग झाली आणि टीम अडचणीमध्ये आहे. आराध्य चॅलेंजर्स टीम या संकटातून कुठला खेळाडू वाचवेल आणि या संकटातून कसे सामोरं जाल याकडे पाहिलं जाईल. अकोटापाचा बॉल आहे, अगदी कॉट बिहाइंड, हाफ चान्स चालून आला होता. इथे मात्र सिंगल मिळतीये. आत्तापर्यंत जर पाहिलं तर 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. पहिलं षटक जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये ते देखील तेच चित्र पाहायला मिळालं. गोलंदाजी करत असताना गोलंदाज कुणाल कोळीने खूप चांगलं षटक हाताळलं, 2 धावा खर्च केलेत. आणि या ओव्हरमध्ये सिद्धी कोळी आतापर्यंत 3 धक्के देत असताना 2 धावा खर्च केलेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. खुलबा टप्प्याचा चेंडू कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय, सिंगल मिळतीये. 2 षटकांचा खेळ इकडे संपलाय. 4 गडी बाद, टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे 59 धावा. चला सामना स्पीडअप करा. नेक्स्ट मॅच लगेचच लक्षात घ्या, नाखवा चॅलेंजर्स टीम तुम्ही लगेचच ही मॅच संपल्या मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, लक्षात घ्या. आणि अजूनही 4 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. आणि प्रिन्स इंडियन टीम आपली सलामीची जोडी, आपल्या टीम मीटिंग लगेचच करून घ्या. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजाला नयन कोळी बॅटिंग करत असताना योगदान दिलं नयन कोळीने. आता गोलंदाजीमध्ये देखील योगदान द्यावं लागेल, म्हणजेच आता मॅच जिंकू शकत नाही. कारण की 59 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक षटकामध्ये 30 धावा कराव्या लागतील, म्हणजेच या 12 बॉलमध्ये कमीत कमी 10 षटकार लगवावे लागतील. आराध्य चॅलेंजर्स टीमला अवघड आहे, कठीण आहे. त्यामध्ये अशी डॉट बॉल येत असताना मात्र ही मॅच अजूनच कठीण होईल. चांगली गोलंदाजी, काय गोलंदाजी केली हृदय गॅलेक्सी टीमने. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स, सगळ्याच गोलंदाजाने कौतुक करावं लागेल. कुणाल कोळीचं कौतुक करावं लागेल, सिद्धी कोळीचं. आता मात्र कॅप्टन स्वतः नयन कोळी गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा खोटपाचा बॉल, पुन्हा एकदा प्लेन मिस. डॉट बॉलची सांगता होतीये, चांगली गोलंदाजी सुरू आहे. आत्तापर्यंत जर पाहिलं तर डॉट बॉल जर पाहिलं तर या 3 ओव्हरमध्ये 10 बॉल डॉट येताना पाहायला मिळतील. आणखीन एक डॉट बॉल. आदरणीय परशुराम पाटील साहेबांना विनंती करतो की मंचावर या, आपलं सहर्ष स्वागत आहे. आमचे दिवाळे गावचे पाटील परशुराम पाटील साहेब, त्यांना विनंती करतो की मंचावर या. त्यांच्या सभेत आमचे दिवाळे गावाचे ग्रामस्थ, त्यांचं देखील हार्दिक अभिनंदन आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आणखीन एक विकेटचं पतन होत असताना 5 गडी बाद, टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर. 5 वर 5 गडी बाद. तिसऱ्या ओव्हरचा खेळ इथे सुरू असताना सर्वेश कोळी नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. 4 बॉलचा खेळ संपलाय, 8 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 5 वर 5 गडी बाद. वेलकम आमच्या गावचे पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे दिवाळी प्रीमियर लीग 2025 मध्ये. फुलरल्यांचा चेंडू आहे, यावेळेस चेंडू जाते कव्हर रिजन मध्ये, सिंगल मिळतीये. 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना नयन कोळीने अप्रतिम षटक हाताळले गेले. फुललेंच्या चेंडूला भिरकावला गेलाय, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. विकेटचं पतन होत असताना 6वा गडी गारद होतोय. 6 या आकड्यावर. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 धावा, 6 गडी बाद अशी बिकट अवस्था. शेवटचा षटक बाकी. चला प्लीज नाखवा चॅलेंजर्स टीम, विजेंद्र कोळी लगेचच टीम मीटिंग करून घ्या. ही मॅच संपल्या आपल्याला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. परशुराम पाटील साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. दिवाळे गावचे पाटील आहेत, त्यांचा सन्मान देवर्षी कोळी यांच्या शुभ हस्ते केला जाईल. निवृत्ती कोळी साहेब देखील आहेत. देवर्षी जोशी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. आमचे गावचे पाटील,
त्यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. वेलकम सर, स्वागत आहे. विनायक पाटील यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक सर्व्हिससाठी 1000चा कॅश प्राइज असेल. इथे मोठा फटका लगवला जातोय. फॉलो थ्रो मध्ये जेल पकडला जातोय. हे पारितोषिक देण्याचा प्लॅन होता की सर्व्हिसला बाद करण्याचा प्लॅन होता? तर सर्व्हिस बाद होतोय. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. मान्यवरांचा सन्मान या मंचावर केला जातोय. 7 गडी बाद. टीमची धावसंख्या 6. यावेळी देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. पडल्यानंतर बाहेर निघालाय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहू शकाल. नामदेव टिपू पाहायला मिळते. 2 बॉल आतापर्यंत डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे टॉप एज लागलाय. पुन्हा एकदा संधी आहे. मात्र नोमॅन्स लँडची ती चेंडू लँड होईल तोपर्यंत सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. 7 वर 7 गडी बाद. आराध्य चॅलेंजर्स टीम. बघा पॉईंट्स टेबलमध्ये ही सिच्युएशन आणि अगदी मार्जिनमध्ये तुम्ही जर सामना जिंकता तर तुमचा नेट रन रेट वाढेल. त्यामुळे हृदय गॅलेक्सी टीमला गरज असेल की कमीत कमी धावा देऊन हा सामना अगदी नेट रन रेटसाठी फार महत्त्वाचा असेल. खोलवर टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होते. अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. या संपूर्ण 4 षटकामध्ये आतापर्यंत डॉट बॉलची संख्या जर पाहिली 15 बॉल डॉट येत असताना पाहायला मिळते. आणखीन एक बॉल आहे. नामदेव टिपू पुन्हा एकदा येतील. इथं मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. सिंगल मात्र मिळते. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 8. 7 गडी बाद 8 धावा. छप्पन्न धावांची आवश्यकता आहे. 1 बॉलचा सामना बाकी आहे आणि हा सामना मात्र जिंकतोय आराध्य हृदय गॅलेक्सी टीमने. अगदी 56 धावांच्या या फरकाने हा सामना जिंकला. वेल प्लेट. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचे पाटील साहेबांच्या शुभस्थितीला जरी मॅन ऑफ द मॅच नयन कोळी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड नयन कोळी जो कॅप्टन आहे त्याला